स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. प्रेम की धोका. अजय यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. ती मुलगी जी त्यांचं संपूर्ण जग होती. पण तिला अशा अवस्थेत पाहून अजय आधीच अशक्त झाले होते, पण आता ते आणखी खंगून गेले. बाळा, त्यांचा आवाज मंद होता, थरथरणारा. समायराने त्यांचा हात आपल्या हातात घेतला. बाबा, मला काही झालेलं नाही, तिने हसण्याचा प्रयत्न केला. फक्त एक छोटासा अपघात झाला होता. अजय यांनी हळूहळू अर्णवकडे पाहिलं. अर्णव, त्यांचा श्वास तुटला, मग पुन्हा सावकाश सावरला. अर्णव बेटा, माझी मुलगी आता तुझ्या भरवशावर आहे, तिची काळजी घे. अर्णवने काहीही न बोलता फक्त पापण्या मिटल्या. तो शांत होता. समायराची नजर अर्णवकडे वळली. त्या क्षणी दोघांमध्ये जे मौन होतं ते शब्दांपेक्षा अधिक खोल होतं. मग अर्णव म्हणाला, तुम्ही दोघं बोलून घ्या, मी बाहेर आहे. समायरा, काही हवं असेल तर फक्त हाक मार. समायराने हलकसं मान डोलावली. अर्णव शांतपणे बाहेर निघून गेला. दार बंद होताच समायरा पूर्णपणे कोसळली. तिने वडिलांच्या छातीवर डोकं ठेवलं आणि ज्या क्षणी तिचं डोकं त्या परिचित धडधडीला स्पर्शून गेलं, तिचा सगळा धीर तुटून पडला. अश्रू डोळ्यातून नव्हे तर हृदयातून वाहू लागले. ती मोठ्याने रडू लागली. का का बाबा, का तुम्ही असं केलं? तिचा आवाज थरथरत होता, पण प्रत्येक शब्द विजेच्या कडकडाटसारखा जाणवत होता. अजय यांनी थरथरणारा हात तिच्या पाठीवर ठेवला. बाळा, कधीकधी माणसाला वाईट आणि खूप वाईट यांपैकी एक मार्ग निवडावा लागतो. हे लग्न आणि कंपनी देण्याचा निर्णय माझी मजबुरी होती. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तू असं समजू नकोस की ही जबरदस्ती आहे. तू आता अशा घराची सून आहेस ज्याचं नाव आणि ज्याची प्रतिष्ठा संपूर्ण राजस्थानात घुमते. समायराचे डोळे फक्त त्यांच्याकडे पाहत होते. प्रेम, वेदना आणि फसवणूक या सगळ्या भावनांचा एक विचित्र संगम तिच्या नजरेत होता. पण ते थोडे पुढे झुकले. बोलणंसुद्धा त्यांना कठीण होत होतं. एक गोष्ट आहे, माझी एक शेवटची इच्छा, माझ्यासाठी ती पूर्ण करशील ना? समायराने अश्रू पुसले. आज्ञा करा बाबा, मला काय करायचं आहे? अजय यांनी थरथरणारा हात तिच्या डोक्यावर ठेवला. तोच हात ज्याने लहानपणी तिचं बोट धरून तिला चालायला शिकवलं होतं. आता त्याच हाताने शेवटच्यांदा तिच्या केसांवरून माया फिरवली. अजय यांचे ओठ किंचित उघडले. त्यांचा आवाज आता कुजबुजीत बदलला होता. वचन दे की तू सिंग कुटुंबाचं. पुढे बोलताना त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकल्यानंतर समायराच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. तिचे शब्द थरथरले. ती वचन देते बाबा, तिने मान डोलावली. जणू आयुष्यातलं शेवटचंच वचन तिने दिलं होतं. माझी लाडकी मुलगी समायरा, मला माहीत आहे होतं तू नकार देणार नाहीस. त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि मग तो हात हळूहळू सेल पडला. त्यांची बोटं समायराच्या खांद्यावरून निसटली आणि पलंगावर येऊन पडली. टक. अतिशय हलका आवाज, पण समायरासाठी जणू संपूर्ण जग थांबवणारा. समायराने घाबरून मान वर केली. बाबा. अचानक बीप 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 यंत्रांचा आवाज विस्कळीत झाला. हृदयाच्या ठोक्याचं चित्र दाखवणाऱ्या पडद्यावरील रेष सरळ होत गेली. अजय देशमुख यांचे डोळे स्थिर झाले. बाबा. समायराचा आवाज तुटला. ती किंचाळली. अजयच्या खांद्याला हलवू लागली. बाबा, ऐकताय ना? काहीतरी बोला. कसलाही प्रतिसाद आला नाही. त्या खोलीत शांतता पसरली. समायराचे हृदय तुटून गेले. तिचे ओठ थरथरत होते. ती खाली वाकली आणि आपल्या वडिलांच्या छातीवर डोकं ठेवले. तिथे आता कोणतीही धडधड उरली नव्हती. फक्त थंडावा होता. तिचे अश्रू त्या पांढऱ्या चादरीत मुरत होते. प्रत्येक अश्रूमध्ये तिच्या बालपणीच्या आठवणी होत्या. शाळेचा पहिला दिवस, आई गेल्यानंतर वडिलांनी दिलेला आधार, आणि आता तोच आधार एका क्षणात निघून गेला होता. ती अक्षरशः कोसळली. जाऊ नका बाबा, जाऊ नका. मला एकटीला सोडून जाऊ नका. आता तिचे संपूर्ण जग खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त झाले होते. ज्यांनी तिचा विश्वासघात केला होता, लग्न परिस्थितीमुळे झाले होते, आणि आता तिचा एकमेव आधार असलेले वडीलही तिला सोडून गेले होते. ती पूर्णपणे एकटी पडली होती. संध्याकाळचा सूर्य मावळतीकडे झुकत होता. लालसर सिंदुरी आकाशाखाली जळत्या चितेच्या ज्वाळांमध्ये अजय देशमुखांचे पार्थिव अग्नीत विलीन होत होते. चितेच्या ज्वाळा वाऱ्यासोबत थरथरत होत्या आणि त्यांची उष्णता समायराच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचत होती.
ती पांढऱ्या साडीत उभी होती, जणू दगडासारखी निश्चल, पण आतून पूर्णपणे तुटलेली. तिचे डोळे लाल झाले होते, अश्रू मात्र आता आटले होते. फक्त वेदनेची एक कायमस्वरूपी रेषा तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. आजूबाजूला शोकाकुल लोकांची गर्दी होती. नातेवाईक, वडिलांचे जुने मित्र, काही कर्मचारी, सर्वजण मंत्रोच्चारांच्या आवाजात मान खाली घालून उभे होते. चितेतून धूर वर जात होता आणि त्या धुरासोबत समायराचे बालपणही विरून जात असल्यासारखे वाटत होते. ज्वाळांच्या पलीकडे तिला वडिलांचा चेहरा आठवत होता. तोच चेहरा जो हसत तिला उचलून घ्यायचा, जो तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणायचा, घाबरू नकोस, बाबा आहेत ना तुझ्यासोबत. आज तेच हात कायमचे दूर गेले होते. दियाने तिच्या थरथरणाऱ्या खांद्यावर हात ठेवला. तुला आता स्वतःला सावरावं लागेल बहीण. पण समायराने तिचे शब्द ऐकलेच नाहीत. तिची नजर फक्त चितेकडे होती, जिथे तिचे आयुष्य, तिचा आधार, सर्व काही राख होत होते. त्यांच्यापासून काही अंतरावर अर्णव आणि विजय सिंग उभे होते. दोघांचे चेहरे कठोर होते, पण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या प्रसारमाध्यमांच्या गर्दीकडून सतत चमकणाऱ्या प्रकाशझोतांनी त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत होता. विजयने अर्णवकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, जा, तिला सावर. आपल्यासाठी हे स्मशान नाही, ही आपली राजकीय रंगभूमी आहे. बाहेर संपूर्ण प्रसारमाध्यमे उभी आहेत. त्यांना दाखव की तू तुझ्या पत्नीच्या पाठीशी उभा आहेस, आत्ताच. अर्णवने चितेकडे आणि मग समायराकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात थंडपणा होता, कोणतीही भावना नव्हती. एक खोल श्वास घेत तो पुढे गेला. दियाने त्याच्या पावलांचा आवाज ऐकताच मागे सरकली. अर्णवने एकही शब्द न बोलता दियाचा हात बाजूला केला आणि समायराच्या खांद्यावर हात ठेवला. पुढच्या क्षणी त्याने तिला स्वतःकडे ओढून घेतले. त्याचा स्पर्श थंड होता, पण पकड जणू जळत्या लोखंडासारखी होती. समायरा स्तब्ध झाली, तिचे डोळे विस्फारले. अर्णवचा एक कठोर हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळला गेला आणि त्याने तिला जबरदस्तीने आपल्या छातीशी धरून ठेवले. हे काय करताय तुम्ही? ती काही बोलणार इतक्यात अर्णव तिच्या कानाजवळ झुकला. त्याचा आवाज बर्फासारखा थंड होता. प्रसारमाध्यमे आपल्याकडे पाहत आहेत, म्हणून त्यांना जी गोष्ट दाखवायची आहे ती दाखवावी लागेल. प्रेमाचा देखावा. समायराच्या मनावर जणू कुणीतरी दगड ठेवला. समोर तिच्या वडिलांची चिता जळत होती आणि हा माणूस प्रेमाच्या दिखाव्याबद्दल बोलत होता. ती अर्णवकडे पाहत राहिली. त्याच्या चेहऱ्यावर ना दुःख होते ना पश्चाताप, फक्त थंड वास्तव होते. किती निर्दयी, किती कठोर आहे हा माणूस, समायराने मनात विचार केला. याच्याकडे भावना नावाची गोष्टच नाही, ना दुःख ना वेदना, फक्त प्रतिष्ठा आणि सिंग घराण्याचे नाव, एवढीच याची दुनिया आहे. प्रकाशझोतांचा उजेड चितेच्या ज्वाळांवर पडत होता आणि धुराचे सावट दोघांच्या चेहऱ्यावर पसरत होते. अर्णवने तिच्या कमरेवरील पकड आणखी घट्ट केली. त्यामुळे तिच्या जखमांवर ताण पडला, पण तिने वेदना व्यक्त केल्या नाहीत. तेवढ्यात विजय सिंग त्यांच्याजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर कपटी समाधान होते. चला तुम्ही दोघे, प्रसारमाध्यमांना दाखवा की हे लग्न परिस्थितीमुळे झालेले नाही तर प्रेमामुळे झाले आहे. त्यांना सांगा की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होते, जेणेकरून उद्याच्या बातम्यांमध्ये सिंग घोटाळा नाही तर सिंग प्रेमकथा झळकली पाहिजे. अर्णवने मान डोलावली. त्याने समायराचा हात पकडला आणि तिला गर्दीकडे घेऊन जाऊ लागला. समायराचे मन घाबरून गेले. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड लोखंडासारखी घट्ट होती. प्रसारमाध्यमांसमोर पोहोचताच अर्णव तिच्या कानाजवळ कुजबुजला. हस. तो शब्द नव्हता, तो आदेश होता. समायराने त्याच्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच तिला जाणवले की एखादा माणूस एकाच वेळी संरक्षणही देऊ शकतो आणि कैदही करू शकतो. प्रकाशझोतांचा पांढरा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. मागे चितेच्या ज्वाळा डळमळत होत्या. आग आणि कॅमेऱ्यांच्या मधोमध ती अडकली होती. आता ती एक व्यक्ती नव्हती, तर सिंग ग्रुपशी जोडलेली एक बातमी बनली होती. अजय देशमुख आता राग झाले होते, पण त्या राखेत फक्त एक शरीर जळाले नव्हते. तिथे समायराचे हसू, तिचे बालपण, तिच्या आशा, सर्व काही जळून गेले होते. फक्त एक गोष्ट उरली होती, तिने दिलेले वचन. बाबा, समायरा मनात म्हणाली, तुम्ही म्हणाला होता ना तुमची मुलगी कधीच हार मानणार नाही, तर आजपासून मी अश्रू ढाळणार नाही. आजपासून मी तीच बनेल जी तुम्हाला हवी होती. आणि मग जणू राखेतून नव्याने ज्योत प्रज्वलित झाली. तिने आपल्या चेहऱ्यावर हलके पण ठाम स्मित आणले. पुढच्या क्षणी तिने अर्णवचा हात हळूच धरला. तिचा थरथरणारा हात अर्णवच्या कठोर हातात विसावला. अर्णव क्षणभर थांबला. समायराच्या पकडीकडे आणि तिच्या डोळ्यात अचानक दिसू लागलेल्या निर्धाराकडे तो पाहत राहिला. तो चेहरा आता रडणाऱ्या मुलीचा नव्हता,
तो या खेळातील नव्या खेळाडूचा चेहरा होता. समायराने त्याच्याकडे पाहिले. तिच्या ओठांवर हलके स्मित होते, पण त्यात आता वेदना नव्हती, उपहास होता. कॅमेरा समोर आहे श्रीमान अर्णव सिंग. अभिनय करायचा असेल तर नीट करा. या परिस्थितीत निर्माण झालेल्या नात्याला कमकुवत दाखवू नका. सिंग आणि देशमुख कुटुंबाची ही खोटी प्रेमकथा आणखी मोठी करा. समायराचे हे बदललेले रूप पाहून अर्णव आश्चर्यचकित झाला. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. वेदना आणि अहंकार यांच्या दरम्यान एक न बोललेला करार तयार झाला. मग अर्णवने तिच्या कमरेभोवतीचा हात आणखी घट्ट केला आणि दोघेही प्रकाशझोतांच्या वादळाकडे चालू लागले. प्रकाशझोत पुन्हा चमकले आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले चित्र प्रेमाचे नव्हते, ते होते परिस्थितीने भाग पाडलेल्या नात्याच्या परिपूर्ण अभिनयाचे. हे लग्न इतक्या अचानक काय झालं श्रीमान सिंग? ही काही मजबुरी होती की एखादा व्यवहार? प्रसारमाध्यमांच्या पहिल्याच प्रश्नाने वातावरण चिरून टाकले. सिंग आणि देशमुख यांच्यात आधीपासून व्यावसायिक संबंध होते. मग हे कौटुंबिक नाते, तेही नेमकं त्याच वेळी जेव्हा 30 कोटींचा घोटाळा समोर आला. दुसरा प्रश्न अधिकच धारदार होता. सर्वत्र कॅमेऱ्यांचे चमकणारे प्रकाशझोत, पुढे सरकणारे माईक, प्रश्नांचा भडीमार आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी उभी असलेली समायरा. चेहऱ्यावर नियंत्रित स्मित, पण डोळ्यात खोलवर दडलेला शोक. सिंग ग्रुपची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी देशमुख कंपनी ताब्यात घेतली गेली का? अजय देशमुख यांचा अचानक मृत्यू कसा झाला? खरंच अजय देशमुख यांनी पैशांचा व्यवहार केला होता का? आपल्या वडिलांचे नाव घोटाळ्यासोबत जोडलेले ऐकताच समायरा थरथरली. गर्दीचा वेढा, चमकणारे कॅमेरे आणि आरोप करणारे प्रश्न, सगळं तिच्यावर जणू लाव्यासारखं कोसळत होतं. तिची दृष्टी धूसर झाली, पाय डगमगले, ती मागे सरकू लागली. इतक्यात अर्णवने तिला घट्ट धरून घेतले. अर्णवने तिच्याकडे पाहिलं आणि मग तिचा हात वर उचलला. त्याने थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. बस. त्याचा आवाज शांत होता, पण यावेळी त्यात ज्वाला होत्या. समायरा माझी पत्नी आहे. तिच्या वडिलांबद्दल जर कुणी एक जरी चुकीची गोष्ट बोलली तर ते चांगलं होणार नाही. संपूर्ण वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. सर्वांच्या नजरा त्या जोडप्यावर खिळल्या होत्या. एक जण अजूनही शांततेत थरथरत होती, दुसरा त्या शांततेच्या मध्यभागी भक्कम भिंतीसारखा उभा होता. समायराच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. तो दुःखाचा नव्हता, तो एकटेपणात मिळालेल्या आधाराचा अश्रू होता. अर्णवने तिची कठोर स्थिरता कायम ठेवली. त्याने समायराला आपल्या जवळ ठेवले आणि बोलायला सुरुवात केली. आम्ही दोघेही खूप काळापासून एकमेकांवर प्रेम करतो. समायराच्या वडिलांची शेवटची इच्छा आमचं लग्न व्हावं हीच होती आणि आम्ही ती पूर्ण केली. तो क्षणभर थांबला, मग हळू आवाजात म्हणाला, या निरर्थक अफवा आणि खोट्या घोटाळ्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. तो पुढे काही बोलणार इतक्यात विजय सिंग झपाट्याने पुढे आले. चेहऱ्यावर कृत्रिम संयम आणि आवाजात खोटी प्रामाणिकता आणत त्यांनी क्षणार्धात परिस्थिती आपल्या हातात घेतली. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना जे होतं ते आम्ही सर्व केलं आणि आता देशमुख कंपनी सिंग ग्रुपचा भाग आहे. आम्ही संपूर्ण लेखापरीक्षण करून घेतलं आहे. कुठलीही अनियमितता आढळलेली नाही. फक्त काही कागदपत्र चुकीच्या ठिकाणी नोंदवली गेली होती. सिंग कुटुंब कधीच घोटाळा करू शकत नाही. आम्ही जयपूरचा अभिमान आहोत आणि राजस्थानच्या मातीशी निष्ठा राखत देशाची सेवा केली आहे. आमच्या नावावर डागाला कोणतीही जागा नाही. हे बोलत विजयने हात जोडले. मग त्यांनी अर्णव आणि समायराच्या खांद्यावर हात ठेवत दुसऱ्या दिशेने वळण्याचा इशारा केला. म्हणजे मुलाखत तिथेच संपेल. ते तिघे वळणार इतक्यात मागून पुन्हा एक आवाज आला. पण सिंग हवेलीतून आणखी कोणीच का आलं नाही? अजय देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी किंवा नव्या सुनेचं स्वागत करण्यासाठी? हा प्रश्न वातावरणाला चिरून गेला. विजयच्या चेहऱ्याचा रंग क्षणात उडाला. त्यांच्या कपाळावर घामाच्या बारीक रेषा उमटल्या. त्यांनी लगेच अर्णवकडे पाहिलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. ती अशी शांतता होती ज्यामध्ये खूप काही दडलेलं होतं. आणि त्या दोघांच्या मध्ये उभी होती समायरा, आपल्या वडिलांच्या राखीजवळ उभी असलेली. पुढे येणाऱ्या नव्या संकटापासून पूर्णपणे अनभिज्ञ ती दोघांकडे पाहत होती. काही क्षणांच्या शांततेनंतर विजयने मागे न वळताच उत्तर दिले, ते कारण हवेलीत नव्या सुनेच्या स्वागताची तयारी सुरू आहे आणि आता कृपया आम्हाला जाऊ द्या. यापुढे कोणतेही प्रश्न नाहीत. इतके बोलून त्यांनी हलक्या हाताने अर्णवला इशारा केला. ते पुढे चालू लागले. अर्णव त्यांच्या मागे निघाला आणि समायरा त्या राखेच्या वासात शेवटचा क्षण थांबून राहिली. अर्णवने तिचे मनगट धरले आणि हळू आवाजात म्हणाला, चल, प्रसारमाध्यम अजूनही आपल्याकडेच पाहत आहे.
दोघे गाड्यांकडे निघाले. चालकांनी ताबडतोब धावत येऊन दरवाजे उघडले. समायराने एक क्षण आकाशाकडे पाहिलं. दूर अजूनही वर चढत होता. जणू तिच्या वडिलांचा आत्मा तिला काही सांगण्याचा प्रयत्न करत होता. ती गाडीत बसणार इतक्यात तिची नजर दूर गर्दीच्या पलीकडे उभ्या असलेल्या दियावर पडली. दियाच्या डोळ्यात अश्रू होते. हात जोडून ती तिथेच उभी होती. दिया. समायराचे ओठ हलले. तिने मोठ्याने हाक मारली, दिया. दिया दचकली आणि तिच्याकडे पाहू लागली. समायराने अर्णवकडे पाहिले. तिच्या डोळ्यात विनवणी होती. तिलाही सोबत घेऊन चला कृपया. अर्णवने काही न बोलता तिच्याकडे खोल नजरेने पाहिले. मग गाडीत बसलेल्या विजयकडे पाहिले. त्यांच्या इशाऱ्यावर त्याने हळूच मान डोलावली. दिया घाईघाईने गर्दीतून बाहेर आली आणि समायराजवळ पोहोचली. तिने समायराचा हात घट्ट धरला. दोघींच्या नजरा भिडल्या. एका नजरेत वेदना होती, दुसऱ्या नजरेत आपलेपणाचा ओलावा. पुढच्या क्षणी दरवाजा बंद झाला. गाडी हळूहळू पुढे सरकू लागली आणि आता समायरा सिंग हवेलीच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवणार होती, जिथे तिची खरी लढाई तिची वाट पाहत होती. सिंग हवेली शहराच्या उंच भागात एका छोट्या टेकडीवर उभारलेली होती. रात्रीच्या अंधारातही ती सत्तेची जाहीर घोषणा करत असल्यासारखी भासत होती. ताऱ्यांच्या मंद प्रकाशात रस्ते निर्मनुष्य होते, पण सिंग हवेलीवर सोन्यासारखी झळाळी पसरली होती. जणू राजस्थानचे प्रत्येक स्वप्न इथे येऊन जागे होत होते. गाडी शहराच्या वाहतुकीतून बाहेर पडताच हवेली दिसू लागली. रात्रीच्या निळसर अंधारात हवेलीच्या जुन्या दगडीत भिंती गडद निळ्या करड्या रंगाच्या दिसत होत्या. मात्र तिच्या प्रत्येक खिडकीतून सोनेरी पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश बाहेरच्या जगाला सांगत होता की आतली वैभवशाली परंपरा अजूनही तितकीच भव्य आहे. गाडीने विशाल लोखंडी प्रवेशद्वार ओलांडताच समायरासमोर एक वेगळीच दुनिया उभी राहिली. हवेली नव्हे, जणू एखादा राजवाडाच. अंगणभर पसरलेला संगमरवर, गडद निळ्या आणि सोनेरी दगडांनी सजवलेल्या भिंती, राजपुती झरोखे, भव्य कोरीव दरवाजे, शेकडो दिव्यांच्या रांगांनी उजळलेला परिसर, अंगणातील कारंज्यांचा मंद आवाज, दगडांवरील अप्रतिम नक्षीकाम आणि प्रत्येक दिशेला सिंग वंशाचे भव्य चिन्ह. जणू संपूर्ण जयपूरला सतर्कतेचा संदेश देत उंच मानेने उभे होते. दियाने हळूच समायराचा हात धरला. हेच का तुझं नवीन घर? ती कुजबुजली. समायरा काहीच बोलली नाही. तिचे श्वास मंद होते, पण मनावरचे ओझे प्रचंड होते. गाडी मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबली. चालकाने दरवाजा उघडला. अर्णव बाहेर उतरला. त्याच्या मागोमाग समायरा. तिच्या पायांनी पहिल्यांदाच हवेलीची जमीन स्पर्श केली. हवेलीची थंड हवा तिच्या जखमांना स्पर्शून गेली. दिया ही विस्मयाने आजूबाजूला पाहत बाहेर आली. समायरा क्षणभर थांबली. तेवढ्यात विजयचा आवाज आला, सिंग हवेली, आता हेच तुझं घर आहे. चल, पुढे पाऊल टाक. समायराने मुख्य दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा उघडला. आतील तेजस्वी प्रकाश तिच्या डोळ्यात भरला. सगळंच विशाल, भव्य आणि स्तिमित करणारं होतं. तिने थरथरणाऱ्या हातांनी साडीचा पदर नीट केला आणि उंबरठ्याजवळ पोहोचली. अर्णव तिच्या शेजारी उभा होता, नेहमीप्रमाणे शांत, स्थिर, भावनाविरहित. दिया थोडी मागे उभी होती. तिची नजर खाली होती. दोघांनी एकाच वेळी उंबरठा ओलांडण्यासाठी पाऊल उचलले. इतक्यात, थांबा! एक तीव्र, अधिकारपूर्ण आवाज संपूर्ण हवेलीत घुमला. इतका मोठा, इतका भारदस्त की हवेलीच्या भिंतीसुद्धा जणू हादरल्या. आतील भव्य झुंबराचा प्रकाश क्षणभर लुकलुकला. दरवाजाजवळ उभ्या असलेल्या नोकरांचे पाय थरथर कापू लागले. सिंग हवेलीच्या उंबरठ्यावर जणू काळच थांबला. समायरा आणि अर्णवचे उचललेले पाय हवेतच स्थिर झाले. थांबा! उंबरठा ओलांडण्याची हिंमत सुद्धा करू नका. सिंग हवेलीच्या उंबरठ्यावर जणू काळच थांबला. त्या आवाजाने हवेलीच्या पायांपर्यंत कंप निर्माण झाला. जमिनीवरील दिवे हलकेसे डळमळले. हवेत घुमणाऱ्या घुंगरांच्या नादाला अचानक विराम मिळाला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या 4 नोकरांच्या नजरा भीतीने जमिनीकडे खिळल्या. समायराचे पाय उंबरठ्यावरच थांबले. तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की जणू संपूर्ण अंगणालाच ती ऐकू येत होती. तिने एक पाऊल मागे घेतले आणि उंबरठ्याच्या खालीच थांबली. हा आवाज, समायरा मनात म्हणाली. या देवश्री देवी सिंग तर नाहीत ना? यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. समायराची बोटं साडीच्या पदरात घट्ट आवळली गेली. तिचा चेहरा फिकट पडला होता, पण डोळे विस्पारले होते. अर्णवच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या आणि विजयचा चेहरा एका क्षणात फिकट झाला होता.
दिया घाबरून समायराच्या आणखी जवळ आली. तेवढ्यात वरच्या पायऱ्यांवरून ती छाया खाली उतरू लागली. देवश्री देवी सिंग, पांढरी साडी, कपाळावर मोठी लाल कुंकवाची टिकली, गळ्यात मानकांची जुनी माळ, हातात सोन्याची काठी. त्यांचे प्रत्येक पाऊल राजेशाही रुबाबाने भरलेले होते. त्यांच्या डोळ्यात वयाचा नव्हे तर अनुभवाचा तेजस्वी प्रकाश होता. तो प्रकाश फक्त पाहत नव्हता, तो आरपार भेदत होता. त्यांच्यासोबत चालणाऱ्या 2 दासी आधीच वाकून त्यांना नमस्कार करून उभ्या राहिल्या होत्या. पण देवश्री देवींची नजर हल्लीसुद्धा नाही. खाली येताच त्या थांबल्या. त्यांनी प्रथम अर्णवकडे आणि नंतर समायराकडे सरळ नजर टाकली. काही क्षण त्या फक्त पाहत राहिल्या आणि मग त्यांच्या थंड आवाजाने वातावरण चिरून टाकले. सिंग हवेलीची सून अशा अवस्थेत आली आहे. पांढरी साडी आणि अंगभर पट्ट्या. ही सून आहे की एखादं संकट जे या उंबरठ्यावरून आत येण्यास तयार आहे? क्षणात वातावरणात गडद शांतता पसरली. दिव्यांच्या ज्योती थरथरल्या. मागे उभे असलेले नोकर एकमेकांकडे पाहू लागले. समायराचे पाय थरथरले, पण तिने स्वतःला सावरले. ती मान खाली घालून उभी राहिली. दिया आता पूर्णपणे तिच्या मागे लपली होती. देवश्री देवी पुढे सरकल्या. त्यांच्या काठीचा आवाज संगमरवरी फरशीवर घुमत होता. ठक ठक ठक. या हवेलीचा उंबरठा असा सहज कोणीही ओलांडू शकत नाही. जोपर्यंत आम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत या चौकटीवर कोणतेही पाऊल पडणार नाही. त्यांचा स्वर आदेशासारखा होता. विजय सिंग घाईघाईने पुढे आले. आई साहेब, परिस्थिती तशी निर्माण झाली होती. समायराला दुखापत झाली होती, पण आता सर्व काही ठीक आहे आणि ही आपली नवी सून आहे. तुम्ही एकदा म्हणणं तरी ऐका. काय ऐकायचं आम्ही विजय? त्यांचा आवाज अचानक विजयच्या कडकडाटासारखा घुमला. हे कसले लग्न आहे? सिंग हवेलीत अशा अचानक निर्णयांची प्रथा कधीपासून सुरू झाली? ही हवेली तुमची कंपनी नाही, समजलात? आमच्या परंपरेत नातं हा विनोद नसतो, ते वचन असतं. विजयने मान खाली घातली. दियाने घाबरत कुजबुजले. या खूप रागात दिसत आहेत. सगळ्यांना जिवंत घेऊन टाकतील की काय? समायराने फक्त हलकेच मान डोलावली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, कुतूहल होते. देवश्री देवींच्या नजरेतील ज्वाला आणखी भडकल्या. त्या पुन्हा समायराकडे वळले. आणि काय म्हणालास तू विजय? सून? सिंग हवेलीची सून अशी घरात येत नाही. सुनेचे आगमन शुभ मानले जाते आणि आज या उंबरठ्यावर पांढरी साडी आणि जखमांचे ठसे दिसत आहेत. हे शुभ नाही, हा अपशकुन आहे. सिंग घराण्याच्या प्रतिष्ठेवर हा डाग लागला आहे. हे करण्यापूर्वी तुम्हाला लाज वाटली नाही? त्यांच्या आवाजातील भार इतका प्रचंड होता की नोकरांच्या पाठीपर्यंत शिरशिरी पसरली. दियाने भीतीने डोळे मिटून घेतले. विजय काही क्षण गप्प राहिले. मग अतिशय मंद आवाजात म्हणाले, आई साहेब, परिस्थिती तशी निर्माण झाली होती. अजय देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलीचा संसार उभा राहावा म्हणून हे लग्न झाले. लग्न न्यायालयात झालं, पण पूर्ण सन्मानाने. अर्णव आणि समायरा एकमेकांवर खूप प्रेम करतात. प्रेम? देवश्री देवींनी जणू तो शब्द विषासारखा उच्चारला. आजकालची मुलं हातातील फोनवर खेळ शोधतात तसं प्रेमही शोधतात विजय. पण सिंग घराण्याची प्रतिष्ठा कोणत्याही खेळावर अवलंबून नाही. आता त्यांची नजर अर्णववर स्थिर झाली. छोऱ्या, तुला मला तुझ्या आजीला हे सांगणं गरजेचं वाटलं नाही? प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी सल्ला घेतोस आणि इतकी मोठी गोष्ट लपवलीस? अर्णवच्या घशात शब्द अडकले. आजी, तो काही बोलणार इतक्यात देवश्री देवींची नजर शेवटी समायरावर स्थिरावली. त्या हळूहळू तिच्याजवळ आल्या. त्यांच्या काठीचे टोक फरशीवर थांबले. त्यांनी समायराची हनवटी अलगद वर केली. आणि तू देशमुखांची मुलगी? काही क्षण त्या शांत राहिल्या. मग म्हणाल्या, तुझे वडील अजय देशमुख प्रामाणिक माणूस होते. त्यांच्या नावाचा मान राखून तुला या उंबरठ्यावर उभं राहू दिलं आहे. त्यांच्या मुलीला माझ्या नातवाची पत्नी म्हणून आम्ही स्वीकारतो. पण त्या थोड्या चुकल्या. आता त्यांचे शब्द कुजबुजेसारखे होते, पण त्यांचा भार अधिकच वाढला होता. या घरात राहायचं असेल तर फक्त अर्णवची पत्नी होणे पुरेसं नाही. सिंग हवेलीची सून बनावं लागेल. जोपर्यंत तू स्वतःला या घरासाठी योग्य सिद्ध करत नाहीस तोपर्यंत तुझ्या नावामागे सिंग या आडनावाचा मान तुला मिळणार नाही. या घरात सुनेचा अधिकार नावामुळे मिळत नाही, तो कर्मामुळे मिळतो. आणि त्यासाठी तुझ्या परीक्षेची सुरुवात होईल आज, आत्ताच. हवेत पुन्हा शांतता पसरली. भिंतीवरच्या जुन्या घड्याळाची टिकटिकही मंद झाल्यासारखी वाटत होती. समायराचे हृदय जोराने धडधडत होते. तिने हलकेच अर्णवकडे पाहिले. त्याचा चेहरा कठोर होता, पण डोळ्यात कुठेतरी एक हलकी चमक होती. जणू त्याला काही सांगायचे होते, पण तो सांगू शकत नव्हता.
इतक्यात देवश्री देवींच्या मागून आणखी एक आवाज ऐकू आला, मृदू पण आत्मविश्वासाने भरलेला. आई साहेब, तुम्ही म्हणाल तसेच होईल, पण उंबरठ्यावर सुनेचे पाऊल रोखणे योग्य ठरणार नाही. सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. पायऱ्यांवरून सोनसळी साडी, मोत्यांची पिन आणि हातात औक्षणाचे ताट घेऊन जया सिंग खाली येत होत्या. त्यांच्या डोळ्यात मृदुता होती, पण त्यांच्या चालण्यात राजेशाही शिस्त होती. सिंग घराण्याची परंपरा सांगते, आईसाहेब त्या म्हणाल्या. या उंबरठ्यावर कोणाचाही अपमान होत नाही. परिस्थिती कशीही असो, आज ही आपल्या घरची नवी लक्ष्मी आहे, म्हणून तिचे स्वागत प्रश्नाने नव्हे, संस्कारांनी व्हायला हवे. जया देवश्री देवींच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. त्यांचा गोड आवाज ऐकताच विजयने सुटकेचा निश्वास टाकला. देवश्री देवींनी हळूच मान डोलावली. ठीक आहे, त्या म्हणाल्या. स्वागत करा तिचं, पण लक्षात ठेवा, समायराची अग्निपरीक्षा आता सुरू होणार आहे. इतके बोलून त्या तिथून निघून गेल्या. जयाने हलकेच मान झुकवली. मग त्यांनी समायराकडे पाहून स्मित केलं. त्या पुढे आल्या. त्यांनी अर्णवानी समायराचे औक्षण केले. दियाने हळूच कुजबुजले. चला, निदान या तरी चांगल्या वाटतात. जयाने समायराच्या कपाळावर कुंकू लावले आणि मग त्या अर्णवकडे वळल्या. पण ज्या क्षणी त्यांचा हात अर्णवच्या कपाळाजवळ पोहोचला, अर्णव एक पाऊल मागे सरकला. मी स्वतः करून घेईल, मला स्पर्श करण्याची गरज नाही. अर्णवचा आवाज थंड होता, पण तलवारीच्या धारेसारखा तीक्ष्ण. त्याचे शब्द हवेत घुमले आणि क्षणार्धात संपूर्ण हवेलीत शांतता पसरली. जयाच्या ओठांवरील स्मित थांबले. त्यांचा हात हवेतच स्थिर राहिला. दिव्याची ज्योत हलकेच डळमळली. विजयच्या भुवया ताणल्या गेल्या. अर्णव, त्यांचा आवाज संतापाने थरथरला. हे कसले वागणे आहे? ती तुझी आई आहे. ही माझी आई नाही. अर्णवच्या डोळ्यात संतापाची ज्वाला भडकली होती. तो इतक्या जोरात ओरडला की समायराचे हृदय दचकून गेले. त्याचा आवाज हवेलीच्या भिंतीवर आदळून पुन्हा पुन्हा घुमला आणि त्या क्षणी जयाच्या हातातून औक्षणाचे ताट सुटले. धाडकन फरशीवर आदळले. घंटी जमिनीवर आपटली. दिवा विझला. फरशीवर तेल आणि लाल कुंकू सांडले. शुभ क्षण एका अशुभ गोंधळात बदलून गेला. दिया घाबरून मागे सरकली. तिने समायराचा हात घट्ट पकडला. समायराचेही मन दडपून गेले. उंबरठ्याजवळची हवा अचानक थंडगार झाली. तिची नजर प्रथम खाली पडलेल्या तुटलेल्या ताटाकडे गेली, मग सांडलेल्या लाल कुंकवाकडे आणि शेवटी तिची नजर समोर उभ्या असलेल्या अर्णववर स्थिरावली. त्याचा चेहरा कठोर झाला होता. डोळे धगधगत्या निखाऱ्यासारखे लाल झाले होते. कोणी काही समजून घेण्याआधीच अर्णव वादळासारख्या वेगाने पुढे निघाला. त्याने समायराकडे एकदाही पाहिले नाही. आपल्या संतापाचा आवाज मागे सोडत तो उंबरठा ओलांडून आत गेला. वेगाने पायऱ्या चढला आणि थेट आपल्या खोलीकडे निघून गेला. समायरा उंबरठ्यावर जणू दगडी पुतळ्यासारखी उभी राहिली. तिचे मन घाबरून गेले होते. तेवढ्यात जया सिंग सावरल्या. त्यांनी आपले तुटलेले स्मित पुन्हा चेहऱ्यावर आणले आणि अतिशय संयमाने समायराच्या खांद्यावर हात ठेवला. आते, सुनबाई, अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. अर्णवचा स्वभाव थोडा तापट आहे, पण मनाने तो खूप निरागस आहे. त्यांच्या आवाजात प्रेम आणि आपुलकी होती. समायराने फक्त मान खाली घातली आणि सिंग हवेलीच्या थंड आलिशान फरशीवर पहिले पाऊल ठेवले. दियाही तिच्या मागोमाग घाबरत आत आली. त्या क्षणी समायराच्या मनात प्रश्न नव्हते, विद्रोह उसळत होता. कसला माणूस आहे हा? लग्न करून मला इथे घेऊन आला आणि स्वतःच्या पत्नीला उंबरठ्यावर सोडून निघून गेला. आणि ही कसली जखम आहे जी त्याला आईसारख्या पवित्र नात्यालाही स्वीकारू देत नाही? जयांचा विश्वासघात आणि बाबांचे जाणे पुरेसे नव्हते का? आता ही उपेक्षा, हा अपमानही मला सहन करावा लागणार का? माझे आयुष्य इतके ओसाड का आहे? मी असे कोणते पाप केले आहे देवा, की मला नरकाहूनही भयंकर आयुष्य मिळाले? समायराच्या जळत्या डोळ्यात जया काहीतरी वाचत होत्या. त्या ताबडतोब सावरल्या. त्यांनी लगेच एका नोकराला हाक मारली. ऐक, सुनबाईच्या मैत्रिणीला पाहुण्यांच्या खोलीत घेऊन जा. तिला विश्रांतीची गरज आहे. रात्र खूप झाली आहे. दिया अजूनही धक्क्यात होती. ती हळूहळू समायराजवळ आली. अगं, मी उद्या सकाळी लवकर निघेन. बाबांसोबत 3-4 दिवसांसाठी गावाला जायचं आहे. समायराने तिला मिठी मारली. दियाने मान हलवली आणि नोकरासोबत निघून गेली. जयाने पुन्हा समायराचा हात धरला. चल, मी तुला तुझ्या खोलीपर्यंत सोडते. उद्यापासून तुझं नवीन आयुष्य सुरू होईल. उद्या तुला सगळ्यांना भेटायचं आहे. हो काकू, समायरा मंद आवाजात म्हणाली. जयाने हलकेच हसत तिच्या गालावर हात ठेवला.
काकू नाही, मला आई म्हण. हे ऐकताच समायराच्या अंगातून एक शिरशिरी गेली. आई हा शब्द तिच्यासाठी साधा नव्हता. तिच्या डोळ्यात हलकी ओल दाटली. जयाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेल्या. त्या अगदी अर्णवच्या खोलीसमोर येऊन थांबल्या. ही तुझी खोली, त्या म्हणाल्या. तुझे सर्व कपडे आणि सामान नोकरांनी आत ठेवले आहे. निश्चितपणे विश्रांती घे. समायराने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे मान हलवली. जया तिच्याकडे समाधानाने पाहत हलकं हसले आणि तिथून निघून गेल्या. समायरा काही क्षण तिथेच उभी राहिली. दारासमोर तिचा घसा कोरडा पडला होता. छातीत हृदय जणू नगाऱ्यासारखे धडधडत होते. तिने हळूच दाराची मूठ पकडली. धैर्य एकवटले आणि दार उघडले. आत मंद पिवळसर प्रकाश होता. अर्णव तिला खोलीत कुठेच दिसला नाही, पण त्याच वेळी स्नानगृहातून पाण्याचा आवाज येत होता. तिला समजले की अर्णव आतच होता. खोली नीटनेटकी आणि सजवलेली होती, पण प्रत्येक गोष्टीत एक विचित्र थंडपणा होता. जणू तिथे कोणी राहत होतं, पण जगत नव्हतं, फक्त श्वास घेत होतं. भिंतीवर काही चषक ठेवलेले होते. एक जुने पुस्तकांचे कपाट होते आणि एक प्रशस्त बाल्कनी होती, जिथून थंड वारा आत येत होता. समायराची नजर खोलीभर फिरत होती. अचानक ती एका कोपऱ्यात स्थिरावली. बाल्कनीजवळील भिंतीवर एका स्त्रीचे मोठे छायाचित्र लटकलेले होते. राजेशाही व्यक्तिमत्व, गळ्यात मोत्यांची माळ आणि चेहऱ्यावर अशी चमक जी सिंग घराण्याच्या वारसापेक्षा एखाद्यानं सुटलेल्या रहस्याची कहाणी वाटत होती. ते छायाचित्र पाहताच समायराचे डोळे विस्फारले गेले. इतक्यात स्नानगृहातील पाण्याचा आवाज थांबला. खोलीतील शांतता एका क्षणात तुटली. दार उघडले. अर्णव, ज्याच्या अंगाभोवती फक्त एक टॉवेल गुंडाळलेला होता, तो एखाद्या शिकाऱ्यासारखा बाहेर आला आणि एका क्षणासाठी जागच्या जागी थांबला. त्याची नजर सरळ समायराच्या डोळ्यात जाऊन भिडली. स्नानगृहाचे दार उघडल्याचा आवाज खोलीत शांत हवेत घुमला. अर्णव बाहेर आला. त्याच्या अंगावरून अजूनही पाण्याचे काही थेंब फरशीवर टपटपत होते. कमरेभोवती टॉवेल घट्ट गुंडळलेला होता आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच भयंकर घृणा तरळत होती, जी त्याने खाली हवेलीच्या उंबरठ्यावर जयासिंग समोर व्यक्त केली होती. समायराचा श्वास जणू घशातच अडकला. तिची नजर नकळत अर्णवच्या रुंद खांद्यावर स्थिरावली. ते एखाद्या कातळासारखे मजबूत वाटत होते. त्याच्या सुबक छातीवर पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. पोटावरील स्नायूंची स्पष्ट ठेवण त्याच्या कठोर व्यायामशिस्तीची साक्ष देत होती. हातांवरील उठावदार शिरा आणि त्याची पुरुषी ठेवण समायराला आतून अस्वस्थ करत होती. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व इतके परिपूर्ण आणि त्याचवेळी इतके भयावह असू शकते, याचा तिने कधी विचारही केला नव्हता. समायरा जणू भान हरपून बसली होती. ती किती वेळ त्याच्याकडे एकटक पाहत आहे याची तिला जाणीव राहिली नव्हती. अर्णवने मान हलकीशी झटकली. त्याच्या ओल्या केसांमधील काही थेंब सरळ फरशीवर पडले. त्याच्या गडद काळ्या डोळ्यात शिकाऱ्याची तीक्ष्ण चमक उमटली. माझ्याकडे पाहण्याचा छंद पूर्ण झाला का? अर्णवचा आवाज थंड आणि धारदार होता. शांत खोलीत तो एखाद्या चाबकाच्या फटकाऱ्यासारखा घुमला. समायरा दचकली. लाज आणि अपमानाची एक लाट तिच्या गालांपर्यंत पोहोचली. तिचा चेहरा लाल झाला. तिने लगेच नजर खाली झुकवली. ती अडखळली. तिचा घसा कोरडा पडला होता. तोंड बंद ठेव. अर्णव 2 पावले पुढे आला. त्याच्या उपस्थितीचा दबाव इतका होता की समायराला मागे सरकत भिंतीला टेकावे लागले. हे लग्न एक व्यवहार आहे, समायरा देशमुख. याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर हक्क गाजवण्याची स्वप्न पाहायला सुरुवात करशील. नजर खाली ठेवायला शिक, कारण पुन्हा अशी हिंमत केलीस तर तुझ्या डोळ्यातील ही चमक काढून टाकायला मला वेळ लागणार नाही. त्याने झटक्यात कपाट उघडले. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पायजमा बाहेर काढला. आणि हो, तो सोफा दिसतोय. त्याने खोलीच्या दूर अंधाऱ्या कोपऱ्याकडे बोट दाखवले. तिथे एक जुना कठीण सोफा ठेवलेला होता. तीच तुझी मर्यादा आहे. या पलंगाजवळ येण्याचा किंवा त्याला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करू नकोस. आजपासून ही खोली 2 भागात विभागली गेली आहे. एका बाजूला सिंग घराण्याचा वारस आहे आणि दुसऱ्या बाजूला विकत घेतलेली मजबुरी. समायराच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. तिने थरथरणाऱ्या बोटांनी साडीचा पदर घट्ट पकडून ठेवला. अर्णवने झटक्यात कपडे घातले आणि खोलीतील दिवे बंद केले. आता खोलीत फक्त बाल्कनीतून येणारा चंद्रप्रकाश उरला होता.
तो निळसर थंड प्रकाश फरशीवर लांब सावल्या निर्माण करत होता. अर्णव मागे न पाहताच थेट पलंगावर जाऊन पडला. समायरा काही क्षण अंधारात त्याच्याकडे पाहत राहिली. तो दगडासारखा कठोर भासणारा माणूस जो आता चादरीखाली शांत पडून होता. मग ती जड पावलांनी त्या कठीण सोफ्याकडे वळली. बसण्यासाठी ती स्वतःला सावरत असतानाच तिची नजर स्वतःच्या पांढऱ्या साडीवर पडली आणि त्या पांढऱ्या रंगाने तिच्या मनात आजपर्यंत घडलेल्या सर्व घटना पुन्हा जिवंत केल्या. जणू एखादा भयपट तिच्या डोळ्यांसमोर सुरू झाला. तिला आठवला तो क्षण जेव्हा ती लाल साडीत सजली होती आणि मग जियांचा तो ओरडणारा आवाज, प्रेम काहीही, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. तिला आठवल्या रुग्णालयातील यंत्रांच्या सतत वाजणाऱ्या सूचना, वडिलांचा थरथरणारा शेवटचा हात आणि विजय सिंगचा तो निर्दयी प्रस्ताव, तुमची कंपनी आम्हाला द्या आणि तुमची मुलगी सुद्धा. सगळं किती पटकन बदललं, ती हुंदके देत मनात म्हणाली. कालपर्यंत ती कोणाची तरी होणारी नवरी होती आणि आज ती पांढऱ्या साडीत लपेटलेली अशी स्त्री झाली होती जिचा पती जिवंत असला तरी तिच्या नात्यातील मृत झाली होती. दुसरीकडे पलंगावर पडलेल्या अर्णवलाही झोप कोसदूर होती. तो छताकडे पाहत होता आणि त्याच्या कानात खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून येणारे समायराचे दाबलेले हुंदके घुमत होते. नकळत त्याचा हात मनगटी घड्याळाच्या साखळीशी खेळू लागला. तणाव वाढला की त्याची ही सवय आपोआप सुरू होत होते. समायराने सोफ्यावर गुडघे छातीशी ओढून घेतले. चेहरा त्यात लपवला. थंडीची एक लहर तिच्या शरीरातून आरपार गेली. पण अर्णवकडे चादर मागण्याचे धैर्य तिच्यात उरले नव्हते. रडता रडता तिचे डोळे जड झाले आणि कधी तिच्या पापण्या मिटल्या तिलाच कळले नाही. त्या गाढ झोपेच्या अंधारात अचानक एका जुन्या ध्वनिमुद्रकाचा खरखर आवाज घुमला आणि त्यासोबत एक जुनी मधुर धून खोलीच्या थंड हवेत तरंगू लागली. लता दीदींचा तो मखमली आवाज अंधाराला भेदत समायराच्या कानापर्यंत पोहोचला. लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो. समायराने हळूहळू डोळे उघडले. तिने डोके वर केले. अर्णवच्या पलंगाजवळील टेबलावर एक जुना ध्वनिमुद्रक सुरू होता. तिने पलंगाकडे पाहिले पण तिथे कोणी नव्हते. चादर विस्कटलेली होती. उशी खाली पडली होती. अर्णव, ती अगदी मंद आवाजात पुटपुटली. तेवढ्यात तिची नजर उघड्या बाल्कनीकडे गेली. बाहेर थंड वाऱ्यात एक सावली उभी होती. अर्णव तो कठड्याला टेकून उभा होता. त्याच्या एका हातात पेटलेली सिगारेट होती. अंधारात तिचे लाल टोक अधूनमधून चमकत होते. त्याचा चेहरा धुराच्या थरांमागे लपला होता. पण त्याचे झुकलेले खांदे आणि ताठ उभी पाठ सांगत होती की तो एखाद्या खोल संघर्षात जळत होता. गाणे सुरूच होते. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार. समायरा हळूहळू सोफ्यावरून उठली. नकळत बाल्कनीच्या दिशेने एक पाऊल टाकले. ती नेमकं काय करणार होती हे तिलाही ठाऊक नव्हतं. त्याला दिलासा देणार होती की त्या धुरामागे लपलेल्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार होती. इतक्यात ठक 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 खोलीच्या दारावर जोरदार प्रहार झाला. तो आवाज इतका अचानक आणि कठोर होता की खोलीतील ती मधुर धून क्षणार्धात तुटून गेली. बाल्कनीत उभा असलेला तो जखमी सावलीसारखा माणूस एका क्षणात बदलला. अर्णवने मान झटकली. त्याचे झुकलेले खांदे पुन्हा ताठ झाले. चेहरा पुन्हा दगडासारखा कठोर झाला. त्याने सिगारेट खाली फेकली आणि पायाखाली चिरडून टाकली. समायरा जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. तिने अर्णवकडे पाहिले. तो पुन्हा पूर्वीसारखाच झाला होता. धोकादायक, अभेद्य, भावनाशून्य. अर्णवने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या नजरेत स्पष्ट इशारा होता, जे काही पाहिलंस ते इथेच गाडून टाक. अर्णव वेगाने दाराकडे गेला. त्याने दार उघडले. बाहेर देवश्री देवी उभ्या होत्या. कडक पांढरी साडी, हातात सोन्याची काठी, डोळ्यात शिस्तीची तीच ज्वाला. त्यांच्या मागे पडणाऱ्या पिवळ्या प्रकाशात त्यांची सावली लांब आणि भयावह दिसत होती. त्यांनी अर्णवकडे पाहिलेही नाही. त्यांची नजर थेट खोलीच्या त्या कोपऱ्यात गेली जिथे समायरा जुन्या सोफ्याजवळ उभी होती. त्या आत आल्या. काठीचा आवाज फरशीवर घुमू लागला. ठक 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 ठक. त्यांनी भव्य पलंगाकडे पाहिलं. तो व्यवस्थित अंथरलेला होता आणि सोफ्याजवळ समायराच्या पांढऱ्या साडीचा पदर व एक छोटी उशी पडलेली होती. हे काय दृश्य आहे अर्णव? त्यांच्या आवाजात संशयाची तीक्ष्ण धार होती. सिंग घराण्याची सून या कठीण सोफ्याजवळ? अर्णवच्या कपाळावर घामाचा एक बारीक थेंब उमटला. त्याने कसा खाकरला. नकळत हात पुन्हा घड्याळाच्या साखळीवर गेला. आजी, ते समायराला झोप येत नव्हती. झोप येत नव्हती? देवीश्री देवी आणखी पुढे सरकल्या.
म्हणून तुम्ही दोघे खोलीच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात पहारा देत होतात का? विजयने तर सांगितलं होतं की तुम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. मग हे अंतर कशासाठी? हे लग्न काही मजबुरीचं फळ तर नाही ना अर्णव? समारायचं हृदय धडधडणं विसरलं. तिने अर्णवकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात असहाय्यता आणि संताप दोन्ही दिसत होते. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.